मित्रांनो, पीक विमा नुकसान भरपाई आणीवारी 2025 काढण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, समजा आपण जाणून घेऊया आणीवारी काय असते. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आणीवारी म्हणजे की ज्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये 50 पैशापेक्षा जास्त म्हणजे 50 पेक्षा कमी आणीवारी जाहीर झाली, तर त्यामध्ये तुम्हाला पीक विमा असो, नुकसान भरपाई असो किंवा अनुदान असो काहाचे ते म्हणजे की नक्कीच मिळणार असते. आणि जर तुमची 50 पेक्षा जास्त असली तर म्हणजे की तुम्हाला आणीवारीची जास्त काय गरज नाही असे जाहीर केले जाते. तर शेतकरी मित्रांनो, आणीवारी ही तुम्हाला स्पष्ट सांगितली गेली आहे. अजून काही नसेल तर कमेंट करा. आणि या व्हिडिओमध्ये आणीवारीविषयी मी थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मला सपोर्ट करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही आपले नुकसान भरपाई म्हणजे की नुकसान भरपाई मिळणार होती, त्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीमुळे थोडेसे लांबण्यात आलेले आहे. आता लांबण्यात आल्यानंतर डबल जी काही प्रोसिजर होती पहिल्यापासून सुरू झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर ही आणीवारी म्हणजे की जाहीर झाली. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे 18 जिल्हे आहेत ज्यामध्ये आणीवारी झालेली आहे. म्हणजे की यामध्ये आहे जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, संभाजीनगर आहे, वर्धा आहे. त्यानंतर बरेचसे असे जिल्हे आहेत की त्यामध्ये जिल्हे काही तालुके आहे त्यामध्ये आणीवारी जाहीर आहे. म्हणजे की 50 पैशापेक्षा कमी आहे. म्हणजे की 40 पैसे 30 पैसे असे काही आहे. आता आणीवारी कोण जाहीर करते तर शेतकरी मित्रांनो, तुमचे जे काही जिल्हा अधिकारी आहेत ते आणीवारी जाहीर करीत असतात. म्हणजे की माझ्या जिल्ह्यामध्ये जी काही नुकसान भरपाई झाली आहे ती 50 पेक्षा कमी आहे. म्हणजे की लय भरपूर प्रमाणात नुकसान भरपाई झाली आहे आणि शेतकऱ्यांना ही आणीवारी जाहीर करण्यात येते. त्यानंतर जर तुमची नुकसान भरपाई कमी असेल 75% कमी असेल तर तुम्हाला म्हणजे की नुकसान भरपाई जास्त काय मिळत नाही. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणसाल आता मागं तर 22 जिल्हे माहीत होते, पण 22 जिल्ह्यामध्ये असं आहे शेतकरी मित्रांनो की जे काही वैयक्तिक क्लेम आहेत त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. म्हणजे की असे काही जिल्हे आहेत की त्यामध्ये काही गावामध्ये भरपूर पाऊस पडण्यात आलेला आहे किंवा नुकसान झालेलं आहे, काही तालुक्यामध्येच नुकसान झालेलं आहे. तर अशा ठिकाणी जे काही वैयक्तिक क्लेम आहे त्याचा वापर करून पीक विमा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे 18 जिल्हे आहेत की ज्यामध्ये 50 पेक्षा कमी आणीवारी दाखवण्यात आली आहे. म्हणून या 18 जिल्ह्यांना संपूर्ण प्रमाणे पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. अशा प्रकारची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करायचं आहे. आणि अजून बी तुम्हाला आणीवारीविषयी स्पष्ट माहिती कळली नसेल नक्कीच सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पष्ट आणि समधी माहिती सांगायचा प्रयत्न करेन. हे बी प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि तसेच शेतकरी मित्रांनो, ही आणीवारी 2025ची जी काय जाहीर झालेली ही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. ह्या 18 जिल्ह्यांना आणीवारी जाहीर झाली. त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर पाहून घ्या. परभणी आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, जालना आहे, त्यानंतर संभाजीनगर आहे, त्यानंतर आपले जे काही वर्धा आहे, डबल बीडमध्ये तर काही शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली आहे, काही राहिलेली. असे बरेचसे असे जिल्हे आहेत जे की त्यांना आणीवारीमध्ये स्पष्ट म्हणजे की मंजूर झालेले आहेत. आता या जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना ही आणीवारीमुळे पीक विमा मिळणार आहे. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुमची कामे चॅनल सबस्क्राईब करायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.